मोरे DM आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। या ठिकाणी या मैदानाच्या सेमीफायनल 8 मध्ये सुंदर असा पळ दाखवून कडनं सेमीफायनल पास केला मित्रांनो। उर्मिलाताई एकनाथदादा कोल्हूर यांचा महाराष्ट्र मानकरी राजा आणि राजेश आणि ताईंची आपण आपला हार्दिक अभिनंदन। नमस्ते हार्दिक। तर काय सांगाल आज लेंगऱ्याच्या पारंपरिक मैदानात एक म्हणजे फायनल मध्ये आपली गाडी सुट्टा निकाल कडून घेतला, काय सांगाल? आनंद आहे का तर राजा परवा झालाय आपल्या दावणीला मथुरा फार्मला। खूप इच्छा होती की दावणीला आलाय म्हणलं पहिला गुलाल व्हावा, का तर मागच्या वेळेला 15 दिवस आणला आपल्या दावणीनं 2 मैदानं केली, गुलालच भेटला नाही। आपल्या चिंचाळ्याच्या मैदानात पण गुलालात राहिला नाही, बल्लावडीच्या मैदानात बी गुलालात राहिला नाही। त्यामुळे आज लई इच्छा होती की गुलाल तर झाला पाहिजे, आल्यामुळे अशी दगदग होती मनात। आजचं पण एक यात्रेचं मानाचं मैदान आहे, सगळं जवळपास टॉपचेच नंदी सगळे पळालेत आणि कडनं सेमीफायनल आज पास केलाय। काय सांगाल, तो एक आनंद वेगळाच असतो। हरण्यानं खूप चांगली साथ दिली, हरण्याकडे होता म्हणून माझा सेमी पास झाला। राजाने गाडी चांगली पळाली, दोन्ही बैल चांगली पळाली, शेवट शक्य नाही नाही। तर गटाचं पण स्पीड बघितलं ना तर अतिशय सुंदर असं स्पीड गटाला पण दाखवलंय आणि आप्पा तर आहेतच, म्हणजे आप्पांच्या विषयी काय बोलायलाच नको। राजा आप्पा आणि ताई म्हणजे एक समीकरण गेलेलं आहे, काय सांगाल? नाही आप्पा असलं की टेन्शन फ्री राहते मी। आप्पाला खालीच म्हणलं आप्पा कसं कसं पहिलंच मैदान आहे आपल्या धावणीवर, आप्पा म्हणला होईल थांबा असं द्या शांत राहा। ताई आता आज खऱ्या अर्थानं लेंगरेकरांचं हे पारंपरिक मैदान आहे, काय सांगाल? म्हणजे तुम्ही फाटी वगैरे बघताय, कसं काय मैदान पार पडतंय? नाही चांगलं मैदान, पारदर्शक मैदान पार पडतंय। लेंगरे गावच्या खुद जास्त गाड्या आहेत त्या, तरी पण चिठ्ठ्या त्यांनी लहान मुलाच्या हस्ते काढल्या, चांगलं आहे। आता राजा बरोबर पळाला तो हरण्या, संभाजीनगरचा हरण्या, छत्रपती संभाजीनगर। हो काय सांगाल, म्हणजे आता हा योग कसा काय जुळून आला? कारण तो नंदी पण गुलालात कंटिन्यू आहे। ऍक्च्युली सांगायचं म्हणजे माघारी चालली होती, राजाला पैरा नव्हता, मग मंगेश साबळेंना मी म्हणलं असं राजाला पैरा पाहिजे। साबळे का काय त्यांचं आडनाव तांदळे, हा मंगेश तांदळे। ती म्हणली असं हरणे आपण जी बावऱ्या संघ पळतो ती, मग त्यांनी संपर्क केला, परत आप्पांना सांगितलं, आप्पांनी लगेच धुरा ड्रायव्हरला संपर्क केला आणि मग झाला पैरा झाला। ही आप्पांनीच पैरा खरा केलाय म्हणायचं म्हणजे। आता मग तुम्ही म्हटलं कुठेतरी 2 मैदानात मार खाल्ला, पण त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं एकंदरीत, म्हणजे तुमच्या भावना काय होत्या? कारण की नाही मला राजावर भरोसा आहे, शेवटी बघा मुख प्राणी आहे ती, नंदी कधी कमी कधी जास्त होणार, म्हणजे कमी पळाला म्हणून त्याच्यावरचं प्रेम कमी होणार नाही, पण आपलं बी नियोजन कुठंतरी चुकलं असेल किंवा त्याला काहीतरी आतल्यात अंदरून तकलीफ असेल, त्यामुळे 19-20 झालं असेल, काहीतरी होऊ शकते ना। पण तुमचा खूप त्याच्यावर जीव आहे, त्यामुळे आपलं म्हटलं 2 मैदानात हे झालं, त्यामुळे नक्कीच सेट पण आहे। सेट आज खऱ्या अर्थानं एक राजाने आनंद दिला तुम्हाला बोला। नमस्ते। फायनलचा आनंद दिलाय कुठेतरी आज लेंगरेच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानात, काय सांगाल? आज ते मालकाच नाही आनंद, आम्ही साईड ऍक्टर आहे, आम्ही बरोबर आहे। गुलाल घेऊन आलोय, गुलाल राहायचा, यांच्याबरोबर मस्त एन्जॉय करायचं, आम्हाला काही टेन्शन नसते। गुलालात राहून बघायला तर कुठेतरी आज ज्यावेळेस आपण गटाला पण पळायला निघालो होतो, तुम्ही स्वतः राजाला खाली घेऊन गेला होता सुट्टीपर्यंत, काय सांगाल? तो एक वेगळा आनंद असतोय। नाही मी ऍक्च्युली फार्म हाऊसला असल्यानं सुद्धा बैलांची टोटल म्हणजे आता ही अड्ड्यात आणल्यानंतर बघत असतील, पण तिथं असल्यानंतर माझं बैलांच्या बरोबर असतंय, गोंजारनं म्हणा चारा पाणी इकडे तिकडे बारीक सारीक लक्ष असते। गोट्या असल्यानंतर मी म्हशीच्या गोट्यात असो, बैलांच्या गोट्यात असो, सगळं बाकीचे छोटं मोठं करत असतो, काय विषय नाही। पण गुलाल घेणं पैरं करणं हे आपलं क्षेत्र नाही, आपण त्या भानगडीत पण पडत नाही। पण कुठेतरी आता ज्यावेळी राजाचा पैरा होतो किंवा नियोजन होतं, त्यावेळी तुम्ही ताईंशी वगैरे डिस्कशन करता की कोणता सांगत नाही आपल्याला, त्यामुळे शेवटच्या सांगतो। पण असं होतं कधी की म्हणजे आता नंदी वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे? नाही मला नाही जास्त माहिती, मी बघतच नाही, फक्त आपल्या घरच तेवढं बघतो, बाकीच नाही बघत। आज राजात फक्त आणला, जीवाला नाही? जीवा आज तिकडे कंदूरला सेकंडला गेलाय पळे, आता राजाकडे 2 महिने म्हणलं, दादा मला म्हणले जीवाला पाठवा, मी तिकडे पळवतो, तर ओपनला बी गुलाला आहे ना आदतला बी गुलाला आहे सेकंडच्या मध्ये। राजाचा सेट तुम्ही बघताय, काय सांगाल वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुम्ही म्हणताय माझी फील्ड नाही, पण जर तुम्ही जेव्हापासून आलाय त्यावेळी तुम्हाला एक क्षेत्रात कसं वाटतंय? काय ऍक्च्युली खरोखर म्हणजे खिलार बुद्धिवान असतं का तर असतं। 2 दिवस झाला आलं मी, 2 दिवस झालं गोट्यावर गोंजारतोय, हे करतोय ते करतोय, आम्हाला बिलकुल म्हणजे असं त्याचं अंगावर धावून येणं वगैरे काय सुद्धा नाही, लगेच लक्षात आलं की बाबा ही आपली मुख्य प्राण्यांना लगेच ओळख देते, हा ही चला आहेत, म्हणजे असं नाही की अचानक गेलो तरी सुद्धा आता काही विषयही करणार नाही, शेवटी आपण सांभाळून जाणं महत्वाचं आहे। पण आपण ड्रायव्हर असतात, आपण ड्रायव्हर आपण जरा तुमच्या बोलूया। आपण आज खऱ्या अर्थानं गाडीला स्पीड लागलं कडनं, काय सांगाल आज कसा अनुभव होता? काय
नाही गाडी चांगली पळाली, ती बैल चांगला पळणार आहे. कडन होती गाडीच म्हणजे 99% तर गॅरंटी वाटत होती, पण शेवटी कडन आणि आतनं पळण्यात फरक आहे ना. गाडी ती बी गाडी मोठी होती एक गाडीची गटात सेमीला. आपण आता सुट्टीला आपल्या कोण कोण असतं खाली सुट्टीला म्हणजे आता नेहमी सुरेश भाऊ सोडते दादा हे, पण आता दादा हे आज काय आले नाही. ते आज त्यामुळे माझा लाडका सुट्टी मेकर सागर आहे. सागर निखिल दोघं होते आज. आज सुट्टीला काही प्रॉब्लेम वगैरे नंदीने काही दिला? नाही काय प्रॉब्लेम स्वतःला कसं काय गाडी पाहिजे काय? नाही, गाडी दोन्ही फेर चांगली पळली. आता ताईचं तुम्ही एक निश्चित ड्रायव्हर आहे, काय सांगाल ताई आणि शेड बद्दल जरा 2 शब्द काय नाही सांगाल? आहे की ताईंचा शेटचा आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे, पण शेवटी काय होतं बैल पळल्याशिवाय बी म्हणजे ही नाही आपल्याला बी रिस्पॉन्स देता येत नाही. आता 2 मैदानं गाडी थोडी कमी पडली आम्हाला बी वाटलं, कारण गाडी बी शेमीला कडनं लागली होती. थोडं मोठ्या मैदानात मोठी गाडी लागली थोडा प्रॉब्लेम येतो. आज बी कडनं लागली, गाडी मोठी होती, पण आज होतं नशीब चांगलं, राहिली आज गाडी मस्त. आपा कुठेतरी तुमचा अनुभव पण कामी येतो आणि बघायला गेले तर खाली सुट्टीपासून ते निकालापर्यंत कंटिन्यू तुमचं लक्ष असतं. काय सांगाल, एक वेगळा पळ आहे राजाचा, काय सांगाल? नाही बैल चांगला पळतो, पण कसं दुसरा बैल पुरला म्हणजे बी बैल नाही काय अडचण येत. बैलाचा अंदाज आपल्याला माहित आहे बैल काय करू शकतो, त्याच्यामुळं नाही काय वाटत तसं अडचण. आता ताई बरेच जण आम्हाला कंटिन्यू आता सारखे प्रश्न विचारत असतात, तो तुम्हाला परत एकदा विचारतो. बकासूर संदर्भात कंटिन्यू आम्हाला कमेंट येतात. आता हे मोहिलांना मामाला सांगायचं की कधी पळायचं, मोहिलांना मामा जावं म्हणतील तर असं होतं, मामा धप्पा देतात आदल्या दिवशी सांगतात ताई उद्या पळूया का. गाडी मस्त पळाली पण आणली. आज लय वाईट वाटलं बरं. कुठेतरी आज सकाळी ज्यावेळेस मैदानात आलो त्यावेळेस पण कमेंट आलाय की आज ताईंचा राजा आणि बकासूर पळणार. बरेच कमेंट पडल्या होत्या, तर प्रेक्षकांची एक इच्छा होती की आज ताई जर मैदानात आले तर 100% विचारा की नक्की बकासूर आणि राजा आम्हाला कधी पळताना मी दिसेल. आता सांगितलंय मामांना, तुम्ही तारीख द्यायची आणि मी होईन हो म्हणायचं. आता बकासूरची गाडी पण आज चांगली वाढी, कुठेतरी प्रेक्षक असतील. पळून हा ताई म्हणजे या माध्यमातून प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता खूप म्हणजे आपल्या गाडी पुढे पण आता पब्लिक असले तर प्रेक्षक काय खरं करतात? पब्लिकनं बैलांचं वाटोळं करून ही साईडला उभं राहावं. आम्हाला मान्य आहे तुम्ही बकासूर प्रेमी आहे, पण बकासूरचा पण विचार करा ना तुम्ही. बकासूरचा जो जोट्यातच बाब्या होता, शेवटी सागर भाईंना पण वाईट वाटणारच ना की बाबा नो पब्लिकमुळं बैलाचं म्हणजे गाडीचं वाटोळं नको आहे, त्यासाठी पब्लिकनं थोडा विचार करावा. आता राजा आता आगामी नियोजन वगैरे कुठे दिसणार काय आम्हाला? 5 तारखेला नरसेवाडी, 8 तारखेला मान तालुक्यात मैदान आहे ना, कसं काय नियोजन झालं का आपल्याला करायचं? झालं चांगल्या पैऱ्यात. आता आप्पा मला विशेष कौतुक करावं का वाटतं, कारण की आप्पा कुठं पण मैदान असू दे पण नंदीसाठी एवढ्या येते. लांबून किलोमीटर वगैरे जावं 150 किलोमीटर जरी असलं तर आपण येते. जावं लागतं आता गाडी, तर शेवटी गाडी हाणायची मैदान असल्यावर जावं. मांदील असल्यागतच ते काय सांगाल आता आप्पांबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे ऍक्च्युली मगाशी एक लिस्ट पुकारल्यानंतर सगळे पडले, एक लिस्ट म्हणजे आप्पाच आहेत. त्याला म्हणलं पण मला म्हणजे दोंडीना पण आता त्यांचं पण एक ड्रायव्हर म्हणून म्हणलं, पण लवकर पुकारलंच नाही. नक्कीच ताई नमस्कार. आज खऱ्या अर्थानं हा योग घेऊन आला की तुम्ही पुणेकर आणि इकडं सांगलीकर करतात म्हणा. नाही, पुण्याचे ते निलेश दादा काळेचे मित्र आहेत आपले. मी दत्ता मोठे नंदेश्वरचा आहे मी. तर काय सांगाल आज कसं काय ताईंसोबत काय चर्चा चालू आहे काय? नाही, आपण म्हणजे प्रत्येक म्हणजे भविष्यात आम्ही पार्टनर होणार आहे, खरेदी वगैरे काय? कधी तर हो पण नक्की पार्टनर होणार. म्हणजे राजाचा पण फॅन पहिल्यापासून आहे, पण मध्यंतरी ताईचा आणि आमचा परिचय झाला, त्यातून नाही का म्हणजे ओळख झाली ताईची. आणि राजा आज पळल्यानंतर आलेलो होतं. कसं वाटतं राजाचं स्पीड काय तुम्ही सांगाल? गाडी लई पळाली, पब्लिकने एवढं पळायचं म्हणजे कुणाचंही काम नाही. नक्कीच काय सांगाल आता इकडचं तुम्ही बघताय वेळोवेळी हे ज्या बरेच क्षेत्र म्हणजे होत आहेत सेकंदाच्या काठातून इकडे वगैरे आणताय नंदी, तुम्ही कसं काय नाही नाही, पळणारा बैल कुठेही पळू शकतोय. सेकंदातही पळतोय, चकडीतही पळतोय, फक्त तो बैल तसा घडवावा लागतो आणि पळणारा बैल पळू शकतोय, असं काय विषय. नक्कीच तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ताई तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. आज फायनलसाठी आपला नंदी पात्र झालाय, तुमच्या चेहऱ्यावर समाधान दिलंय. नक्कीच फायनलचा 1 नंबरचा मानकरी ठरला. आपल्याला ही शुभेच्छा असेल सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. प्रवीण